चला, तापाविषयी आपण काही तथ्य जाणून घेणार आहोत. तथ्य क्रमांक 1. 98.6 फॅरनहाईट तापमान हे प्रत्येकासाठी सामान्य तापमान नसते. हेच आपल्यापैकी बहुतेकांना संपूर्ण आयुष्यभर सांगितले गेले आहे. पण ते सरळपणे खरे नाही. शरीराच्या तापमानासाठी 98.6 अंश हा फक्त एक सांख्यिकीय सरासरी आहे आणि बहुतेक लोकांसाठी सामान्य तापमान यापेक्षा जास्त किंवा कमी असते. हे विशेषतः मुलांमध्ये खरे आहे. त्यांच्या सामान्य तापमानाचे काळजीपूर्वक नियंत्रित अभ्यासामध्ये मोजमाप केले गेले असता किमान 96.8 टू मॅक्सिमम 99.4 इतके आढळले. त्यापैकी निरोगी मुलांमध्ये फार कमी मुलांचे टेम्परेचर 98.6 अंश असे नोंदवले गेले. तुमच्या मुलाचे तापमान दिवसभर लक्षणीयरित्या बदलू शकते. तुम्ही अपेक्षा करू शकता की त्याचे तापमान सकाळच्या तुलनेत उशिरा दुपारी साधारण 1 अंशाने जास्त असेल. त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी घेतलेले त्याचे तापमान हे त्या वेळच्या दररोज होणाऱ्या पूर्णपणे सामान्य तापमान एवढे असू शकते. तथ्य क्रमांक 2. तुमच्या मुलाचे तापमान विविध कारणांमुळे वाढू शकते आणि त्याचा अर्थ आजार असाच असेल असे नाही. मुलांचे तापमान जड अन्न पचवताना वाढू शकते. पौगंडावस्थेतील किशोरवयीन मुलींमध्ये म्हणजे प्युबर्टी एजला अंडोत्सर्जनामुळे ते वाढू शकते. कधीकधी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा, हिस्टामाइन्स आणि इतर हा दुष्परिणाम असू शकतो. तथ्य क्रमांक 3. ज्या तापाबद्दल तुम्ही चिंतित असले पाहिजे तो बहुतेक वेळा स्पष्ट कारणामुळे निर्माण होतो. गंभीर त्रास निर्माण करणारे बहुतेक ताप हे विषबाधेमुळे, पर्यावरणातील विषारी पदार्थांच्या संपर्कामुळे किंवा हीट स्ट्रोक निर्माण करणाऱ्या काही कारणांमुळे होतात. तुम्ही कदाचित हे प्रत्यक्ष पाहिले असेल किंवा टीव्हीवर पाहिले असेल की अतिशय उन्हात शारीरिक श्रमामुळे परेड ग्राउंडवर कोसळणारा सैनिक किंवा मॅरेथॉन धावपटू रस्त्याच्या कडेला पडला. या कारणांमुळे निर्माण झालेले 107 अंश किंवा त्यापेक्षा जास्त तापमान शरीराला कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकते. तसेच सोना किंवा जॅकुझीमध्ये खूप वेळ राहिल्यामुळे शरीर जास्त तापल्यासही असे होऊ शकते. जर तुम्हाला संशय असेल की तुमच्या मुलाने विषारी पदार्थ गिळला आहे तर त्वरित तुम्ही विष नियंत्रण केंद्राशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही नियंत्रण केंद्राशी संपर्क साधू शकत नसाल तर प्रतिकूल प्रतिक्रिया होतात का हे पाहण्यासाठी थांबू नका. ताबडतोब त्याला रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षामध्ये घेऊन जा आणि शक्य असल्यास विषाच्या डब्यासह जा. त्यामुळे योग्य प्रतिविष म्हणजे अँटीडोट ठरवण्यास मदत होईल.